परभणी जिल्ह्यामध्ये एकीकडे पाऊस सुरू आहे, दुसरीकडे नद्यांना पूर आलेला आहे आणि या पुरामध्ये काय काय झालेलं हे बघू शकतो आपण। मी सध्या ह्या सोयाबीनमध्ये आहे आणि ह्या सोयाबीनचा पार चिखल झालाय। हा फक्त सोयाबीनचा चिखल नाही तर शेतकऱ्याने अहोरात्र केलेल्या मेहनतीचा चिखल आहे, शेतकऱ्याने घेतलेल्या कर्जाचा चिखल आहे, शेतकऱ्याने अशा अपेक्षा ठेवल्या होत्या त्याचा चिखल आहे आणि येणाऱ्या काळामध्ये लेकरांच्या फीस असतील, कुटुंब चालवण्याची धडपड असेल, या सर्वच गोष्टींचा हा चिखल आहे। बघू शकतो आपण की पाय सुद्धा असा उचलत नाहीये, एवढा मोठा चिखल आहे। मामा किती नुकसान झालेलं आहे? माझं सर कमीत कमी 10 एकर सोयाबीन होतं आणि 2-3 एकर कापूस आहे। तुम्ही अक्षरशः पहा या सोयाबीनमध्ये काय राहिलं नाही काही। त्या सोयाबीनला पहिल्यांदा पेरला पाऊस नव्हता, नंतर डबल पेरलं, 1.5 महिना झालं पाऊसच चालू आहे। आता तुम्हाला सांगतो 10 एकरला कमीत कमी एकरी 25,000 रुपये खर्च झाला, तर 2.5 लाख रुपये खर्च झाला। हे खाजगी काय कर्ज काढायला, काय बँकेचं कर्ज काढायला। आता शासन म्हणतंय तुम्हाला 13,000वरची मदत 8,000 आणली, 8,000वरची मदत पुन्हा 80% दिल्यात, काय येणार? आम्ही काय करायचं? लेकर बाळ कुठून जगवायचे, कर्ज कुठून फेडायचं? तुम्हीच बघायला काहीतरी राहिले का? काय नाही साहेब, शासनाने हेक्टर 2 हेक्टरची मदत हे काय म्हणून नाही, काय नाही, जितकी जमीन इतकी द्यावं आणि शासनानं 50 हेक्टर 1000च्या पुढे द्यावं मदत आणि पूर्ण कर्ज माफ करावं। कर्ज माफ केलं तर शेतकरी जगन, नाही तर शेतकरी तुम्हाला सांगतो बघा आत्महत्या केल्याशिवाय काहीच पर्याय नाही। तुम्ही हे नुसतं पाहायला काय राहिले का? हे बघा झाडं, आत्महत्याशिवाय पर्याय नाही आणि शासनाचीच नामुष्की होणार आहे उद्या। तुम्ही विचार करा, एकीकडे देवाभाऊ परभणी येऊन गेले, मराठवाड्यात येऊन गेले, हे देऊ ते देऊ आणि एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर दमडी नाही। आणि तुम्ही पटकन बाकीचं बाजूला सारांश शेतकरी जगवा, हे बाकीचं काही राहिलेलं नाही साहेब। हे शेतकऱ्यांचा आक्रोश आहे। मला सांगा की किती नुकसान आहे तुमच्या या बोरी या भागामध्ये? सगळं 100% नुकसान आहे। सगळं कापूस गेलाय, सोयाबीन गेलाय, फळबागा गेल्या, ऊस गेलाय, मूग उडीद गेले, सगळंच गेले। मिळेल का पीक विमा? शक्यता कमी आहे, असे निकष लावलेत आता भरपूर, त्याच्यामुळं पीक विम्याचं अवघड आहे। तुमचं किती नुकसान झालंय? माझा 6 एकर कापूस आहे, टोटल A to Z, एक नाही एक बोंड सडे। आज डोसकीत कापूसाच्या कापसाला आज एक पण अक्षरशः बोंड राहिलं नाही का, काही निस्त्या काड्या होऊन बसल्यात। आता 6 एकर कापूस आहे, आज 6 एकरा कापसाला कमीत कमी 2 लाख रुपये जवळपास खर्च झाला। निंदन खर्च, खत घालणी, फवारणी, कोळपणी सगळं ठरून तर आज मला 6 एकरामध्ये 2 क्विंटल पण कापूस होऊ शकत नाही आणि विम्याचं तर काय नाव बी नाही, गाव बी नाही, काय नाही। जे नुकसान झालेलं आहे याच्यात खर्च किती केलेला आहे सगळ्या शेतकऱ्यांनी? शेतकऱ्याचा प्रति एकरी 20 ते 22,000 रुपये खर्च झालाय आणि हे म्हणतात की आम्ही 7,000 देऊन 8,000 देऊ। अहो, त्या दादाच्या कपड्याची इस्त्रीला लागत आहेत तितके पैसे 8,000 रुपये दररोजचे धुवायला लागत असते आणि अजितदादा फडणवीसच्या इतके आमच्या म्हणे 7,000 घ्या ना 8,000 घ्या, त्याला काय वपायले का म्हणायला काही? हा, कसं होईल शेतकऱ्याचं? जगायचं कसं? लेकराची फीस भरायची कशी? लेकराला दवाखान्यात न्यायचं कसं? काय करायचं काय? त्याच्यावर जगायचंच कसं आम्ही, हे सांगा आता। शासनाकडे काय मागणी आहे तुमची आता? शासनाकडे आमची आता एवढीच मायबापाला विनंती आहे आमची साहेब, की आम्हाला भरपूर होईन तुरक मदत जास्तीत जास्त करा, तर नाही तर आम्ही जगू पण शकत नाहीत। आता आम्ही आत्महत्या करायच्या मागे लागलो, हे लेकरं बाळ घेऊन आम्ही शेतातून घरला चाललो। आपण जर बघितलं तर अक्षरशः चलता येत नाहीये, इतकी भीषण परिस्थिती या शेताची आहे। इतका गुडघ्या एवढा चिखल या सोयाबीनमध्ये झालेला आहे आणि त्याचमुळं या सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की पीक विमा असो, मदत असेल, ही भरीव द्यावी की ज्यातून शेतकरी उभारला पाहिजे। कॅमेरा पर्सन व्यंकटेशसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, वरणा, जिंतूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।